आज आपण पुरणपोळी थाळी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। तर चला आता रेसिपीकडे वळूया। आपण पुरणासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। आपण अर्धा किलो 500 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा किलो गूळ घेतला आहे। 7 ते 8 विलायची, सुंठ आणि बडीशोप। आता आपण ही डाळ डायरेक्ट कुकरला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊया। जर 3 शिट्ट्यांमध्ये नाही शिजली तर तुम्ही 4 शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घ्या। हे पहा, आता अशा प्रकारे आपली ही डाळ शिजून झाली आहे हरभऱ्याची। आता आपण ह्यामध्ये हा गूळ टाकून ती परतून घ्यायची आहे गॅसवर 10 मिनिटं। हे पहा, अशा प्रकारे आता आपली ही डाळ परतून झालेली आहे व्यवस्थित कोरडी। गूळ आणि डाळ टाकून जी शिजवलेली डाळ आणि गूळ घेतला होता ते आपण टेचून एकत्र परतून घेतलेला आहे। हे पहा किती व्यवस्थित परतलं गेलं आहे मोकळं। हे पहा, आपलं पुरण असं एकदम व्यवस्थित असं मोकळं मोकळं झालेलं आहे। आता आपण हे पुरण पात्रामध्ये त्याचं पुरण काढून घेऊया। अशा प्रकारे आता आपण ह्यात घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या वाटीच्या साहाय्याने आपण हे असं करून घ्यायचं आहे। हे पहा, आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये किती व्यवस्थित असं पुरण आपलं पडायला लागलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पुरण किती व्यवस्थित असं एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे। हे बघा, आपण अशा प्रकारे आता ही कणिक मळून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि मीठ टाकून ही कणिक मळून घेतली आहे। आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवून झाले। आता आपण ह्याच्या पोळ्या करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आपण गव्हाची आता ही पारी करून घ्यायची आहे। एक प्रकारे वाटी असं म्हणता येईल तुम्ही। त्यामध्ये हे पुरण भरून घ्यायचं व्यवस्थित। हे पहा, असे पुरण भरून घ्यायचं आणि ह्याचे कोणे असे पूर्ण पॅक करून घ्यायचे, म्हणजे आपलं पुरण बाहेर नको यायला। आता अशा प्रकारे अलगद हाताने तुम्ही हे लाटून घ्यायचंय। ह्याला जोर नाही लावायचा आहे, एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही। आता हे पहा, आपली आता पोळी व्यवस्थित लाटून झाली आहे। आता आपण ही पॅन मध्ये टाकून, आता ह्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता छोटे छोटे बबल्स आलेले आहेत। आता तसे आल्यावरच आपण ही वरतून तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पलटून घ्यायची आहे। हे बघू शकता तुम्ही। तुम्ही तेलाच्या ऐवजी साजूक तुपाचा पण वापर करू शकता। हे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपली पोळी अशी शेकल्या गेली आहे। आमटीसाठी जे लागणारं साहित्य आहे आपल्याला ते आपण बघून घेऊया। वाटून घ्यायचं आहे ते। आता हे खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये 2 मिनिटं अशा प्रकारे। त्यानंतर हरभऱ्याची डाळ थोडी भाजून घेतली आहे। तांदूळ तेही भाजून घेतले आहेत आपण। त्यानंतर टोमॅटो, गूळ, कढीपत्ता, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। हे पहा, यामध्ये आता आपण हे तांदूळ घेऊया भाजलेले। त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ, खोबरं, कांदा आणि हे टोमॅटो। आता आपण हे सगळे मिश्रण वाटून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीचं साहित्य बघून घेऊया। मोहरी, जिरं, धनिया पावडर, मिरची पावडर, हळद। आता आपण यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घेऊया। त्यानंतर बारीक खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आपण ह्यामध्ये। 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं हे आपण टाकून घेऊया आणि हे जरा टेचून घेऊया आपण। हे पहा, अशा प्रकारे आता आपण हे टेचून घेतलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। आता आपण जे लसूण, जिरं, मोहरी आणि खोबरं टेचून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊया प्रथम। हे बघा, आता व्यवस्थित तडतडले। त्यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये हळद टाकू आणि हे जे वाटण वाटलं होतं आपण ते टाकून घेऊया आता। हे पहा, आता आपण हे पूर्ण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। आता आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घेऊया। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता, जसं तुम्ही जेवढी तिखट खाताल त्या हिशोबाने। थोडासा गूळ टाकून घेऊया। आता हे मिश्रण 2 मिनिटं तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया। ह्या मसाल्याला तेल सुटसपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला आपलं किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। हे पहा,
आता आपण जी शिजवलेली डाळ होती ते शिजवलेल्या डाळीचं जे आपण पाणी ह्याच्यात टाकणार आहोत आमटीसाठी ते घ्यायचं आहे, पण त्यामध्ये थोडीशी डाळ आली पाहिजे. पूर्णच नुसतं पाणी नाही घ्यायचं आहे आमटीचं, थोडीशी डाळ आली पाहिजे. कारण ती जर दाताखाली व्यवस्थित लागली ना त्याची टेस्ट वेगळीच येते. हे जे वाटणाचं पाणी होतं तेच आपण टाकून घेतलं आहे, एक्स्ट्रा पाणी ह्याच्यात टाकायचं नाही आहे. आता आपल्याला ह्याच्यात आमटीचं प्रमाण वाढवायचं आहे, तर आपण गार पाणी नाही टाकायचं चुकूनसुद्धा, गरम पाण्याचा मारा करायचा आहे ह्यामध्ये. आता तुम्हाला मी दाखवते. आपण ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. आणि पाणी जास्त टाकलं तरी काही हरकत नाही, कारण की ती आमटी असते ना ती हरभऱ्याची डाळीची, त्यामुळे ती काय होते नंतर आपोआप घट्ट होते. त्यामुळे तुम्ही पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं. आता आपण ह्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याला एक उकळी काढू. नंतर 5 ते 7 मिनटं आपण मंद आचेवर ठेवून देऊया. हे पहा, अशा प्रकारे आता ही आपली थाळी तयार आहे. हा इंद्रायणी राईस घेतलेला आहे, त्यानंतर ही आमटी घेतली आहे. बघा तुम्ही किती व्यवस्थित तर्री वगैरे आली आहे त्याला. त्यानंतर कुरडई, बॉबी, पोळी आणि दूध.